जिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते। रोज लिहायच्या डायरीत बाबांनी स्थानिक नेत्यांचं नाव लिहिलंय। जिशान सिद्दीकींचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत कंबोज यांच्या नावाचा उल्लेख। हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यात अर्धा तास व्हॉट्सअपवर संभाषण। जिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजितदारांकडे सुपूर्द। तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार। दमानियांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगेंची भेट। मस्साजोग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज एक दिवसीय उपोषण करणार। बीड पोलीस दल आकाचं आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या 150-200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धसांची माहिती। मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी। आरोपी विष्णू चाटे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय। सुरेश धसांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। ठाकरे गटाला धक्का। समन्वयक फैजुल्ला खान यांचा अजित पवार गटात प्रवेश, तर नाशिकमधील 3 माजी नगरसेवक शिंदे गटात। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी होण्याचा अंदाज। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद तसंच एसटीच्या दरवाढीविरोधात चर्चा होण्याची शक्यता। एसटीच्या तिकीट दरवाढीविरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर आंदोलन। तिकीट दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। नागपुरात 5 तर पिंपरीमध्ये जीबीएसचे 15 रुग्ण। पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 110 वर। टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार।